शातिर चैन स्नैचर को बोरीवली पुलिस ने उत्तर प्रदेश से किया गिरफ्तार। ऐसे में कुछ सवाल है, जानने के लिए सुने समाचार। बोरीवली पुलिस ने एक ऐसे शातिर चैन स्नैचर को गिरफ्तार किया है जो दिन दहाड़े खुलेआम चैन स्नैचिंग की वारदात को अंजाम देकर फरार हो जाया करता था। बोरीवली पुलिस स्टेशन की हद में 20 दिसंबर को सुबह 8:45 के लगभग फरियादी महिला रोज की तरह मॉर्निंग वॉक पर निकली थी। तभी अचानक एक स्कूटी सवार आकर स्कूटी चलाते हुए चैन खींचने की कोशिश करता है, जिसके आरोपी स्कूटी के साथ गिर जाता है। आरोपी उठकर भागने लगता है। बोरीवली पुलिस ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में पुलिस उपायुक्त परिमंडल 11 अजय बंसल के आदेश पर बोरीवली पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक निनाद सावंत द्वारा डिटेक्शन अधिकारी पुलिस उप निरीक्षक इंद्रजीत पाटिल ने टीम बनाकर आरोपी के मूल गांव में जाल बिछाया। बोरीवली पुलिस ने स्थानीय मिश्रोलिया पुलिस स्टेशन की मदद से आरोपी को गिरफ्तार कर लिया। वहां पर कोर्ट को हाजिर कर 4 दिन की ट्रांजिट रिमांड पर आरोपी बोरीवली पुलिस स्टेशन लाया गया, जहां पर आरोपी को 5 जनवरी तक पुलिस कस्टडी में भेज दिया गया। बाइट संजय लाड, पुलिस निरीक्षक, बोरीवली पुलिस स्टेशन। बोरीवली पुलिस ने चैन स्नैचर को गिरफ्तार किया है, क्या है मामला? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक संजय लाड, बोरीवली पोलीस ठाणे। आमच्याकडे 20 डिसेंबर 2023 रोजी एक महिला बजिरा नाका बोरीवली पश्चिम या ठिकाणाहून वॉकिंग करता जात होती। त्यावेळेला एक आरोपी त्याच्या ॲक्टिवा मोटरसायकलवरून आला आणि तिची चेन खेचण्याचा प्रयत्न केला। सदरची चोरी करत असताना तो त्याच्या बाईकवरून खाली पडला, म्हणजे त्या महिलेने त्याला चांगला प्रतिकार केला, त्यामुळे गाडीवर पडला आणि आजूबाजूचे लोक आणि तक्रारदार महिला यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो जो आरोपी आहे, चोर आहे, तो त्याची गाडी टाकून त्या ठिकाणून पळून गेला। त्याच्यानंतर आमच्या बोरीवली पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमच्या अधिकारी इंद्रजीत पाटील आणि टीम यांनी सदर ठिकाणचे आजूबाजूच्या परिसरातले CCTV फुटेज तपासले, त्याचे फुटेज मिळाले आणि नमूद इसम हा अभिलेखावरील असल्याची दाट शक्यता वाटली आणि सदरबाबत तपास केला असता असे दिसून आलं की सदर आरोपीवर गोरेगाव, उशिवरा या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे किंवा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्या अनुषंगाने तपास केला। नमूद आरोपीचं नाव अक्षय सहाणे असल्याबाबत खात्री प्राप्त झाली आणि गुप्त बातमीदारामार्फत नमूद आरोपी हा नालासोपारा या ठिकाणी राहत असल्याची माहिती प्राप्त झाली। सदर ठिकाणाहून त्याचा मोबाईल नंबर प्राप्त केला आणि त्याचं लोकेशन वगैरे बघितलं असता तो सिद्धार्थनगर UP या ठिकाणचा असल्याची माहिती मिळाली आणि त्याचं लोकेशन प्राप्त झाल्यानंतर आमची टीम इथून रवाना झाली आणि 29 डिसेंबरला नमूद आरोपीला त्याच्या राहत्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातून ताब्यात घेतलं आणि 29 तारखेला तिथल्या माननीय न्यायालयात हजर करून ट्रांजिट रिमांड घेऊन नमूद आरोपीला अटक करून बोरीवली पोलीस ठाण्यात आणलं। त्याच्याकडे अधिक तपास केला असता सदर आरोपी हा अभिलेखावरचा असून त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आणि आत्ता सध्या त्याच्याकडे तपास केला असता 5 गुन्हे, 2 जबरी चोरीचे, 2 मोटर व्हेकल थेफ्ट आणि 1 फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। म्हणजे हे 5 गुन्हे आहेत त्याच्याकडून उघड झालेले आहेत। हा जो आरोपी आहे अक्षय सहाणे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे। त्याच्यावर ओशिवरा, गोरेगाव, त्याच्यानंतर DN नगर या ठिकाणी 6 ते 7 गुन्हे दाखल आहेत आणि आत्ता आपण त्याच्याकडून 5 गुन्हे उकल करून घेतलेले आहेत।